नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ब्रेझा VXI CNG व्हेरियंटबद्दल माहिती घेणार आहोत. कॉम्पॅक्ट SUVमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक महिन्याला ब्रेझा ही 15 ते 16,000 युनिट सेल आउट होते. मारुतीची कॉम्पॅक्ट SUVमध्ये बेस्ट सेलिंग कार आहे. हिचं जर कॉम्पिटिशन पाहिलं आपण नेक्सॉन, वेन्यू, कायलेक वगैरे या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त सेल होणारं आणि आपल्याला बेस्ट मायलेज आणि प्राईस वाईज जर पाहिलं तर 1500 cc मध्ये हे एक बेस्ट ऑप्शन आहे. आपल्याला ब्रेझाची साईडची प्रोफाईल जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला हाईट जे आहे या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त हाईट मिळते आपल्याला. त्याच्यामुळे केबिन स्पेस, लेग स्पेस, शोल्डर रूम हे बेस्ट मिळतं. ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये 198 mm जवळपास 200 mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतं याच्यामध्ये. ब्रेझा VXI पेट्रोल आणि पेट्रोल प्लस CNG या दोन्ही ऑप्शनमध्ये आपल्याला मिळते. याच्यामध्ये आपल्याला गिअरबॉक्स जर पाहिलं पेट्रोलमध्ये घेतलं तर मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक हे ऑप्शन पण मिळतं आणि CNGला फक्त आपल्याला मॅन्युअल हेच ऑप्शन मिळेल याच्यामध्ये. साईड प्रोफाईल जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला रूफ जे आहे ते फ्लोटिंग रूफ दिलेलं आहे. ABC पिलर जो आहे तो ब्लॅकआउट दिलेला आहे, त्यामुळे रूफ आपल्याला फ्लोटिंग असं हवेमध्ये तरंगताना दिसतं. मिरर डोअर हँडल्स जे आहेत ते बॉडी कलरमध्ये मिळणार आहेत आपल्याला. मिररवरती इंडिकेटर्स जे आहेत ते इन हाऊस इंडिकेटर्स आहेत सेफ्टीसाठी. टायर साईज जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला 16 इंच रेडियल टायर्स मिळणार आहेत. ॲला व्हील्स जे आहेत ते आपण ॲडिशनली बसवलेले आहेत. त्याच्यामध्ये व्हील रिम्स आणि 4 व्हील कवर्स मिळतील. फ्रंट डिस्क, रिअर ड्रम ब्रेक्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम सेफ्टीमध्ये, ब्रेक असिस्ट. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक ब्रेक पल्स डिस्ट्रीब्युशन. सस्पेन्शन जर पाहिले तर ब्रेझाचे खूपच स्मूथ सस्पेन्शन दिलेले आहेत नवीन अपडेटमध्ये. फ्रंट लुक जर पाहिला रेझोट बोनट दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यामुळे गाडीमध्ये आपण बसल्यावरती आपल्याला समोरचा अंदाज लवकर येतो. हेडलाईट्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलाईट्स दिलेले आहेत, त्यामुळे नाईट विजिबिलिटीला चांगली आपल्याला कम्फर्ट ड्रायव्हिंग करू शकतो आपण. बॅचिंग विथ क्रोम फिनिश ग्रिल दिलेलं आहे याच्यामध्ये. फॉग लॅम्प्सला प्रोव्हिजन दिलेलं आहे. फॉग लॅम्प्स VXI व्हेरियंटमध्ये कंपनी फिटेड नसतील. याच्यामध्ये जर आपण लेंथ पाहिली तर 995 mm म्हणजे 4000 mm आतमध्ये गाडी असल्यामुळे हे कॉम्पॅक्ट SUVमध्ये येते. 1790 mm विड्थ दिलेली आहे आणि 1685 mm हाईट दिलेली आहे. इंटेरियर जर पाहिलं तर ब्लॅक पियानो फिनिश खूपच छान इंटेरियर आपल्याला दिलेलं आहे. सिल्वर असेंट इन्सर्टेड अशी लायनिंग मिळणार आहे आपल्याला VXI व्हेरियंटमध्ये. स्टेअरिंग जे आहे विथ बॅजिंग, फ्लॅट बॉटम स्टेअरिंग आहे. राईट साईडला इथे स्टेअरिंगवरती ऑडिओ कंट्रोल्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स मिळणार आहेत आपल्याला. स्टेअरिंग जे आहे टिल्ट स्टेअरिंग आहे, टेलिस्कोप स्टेअरिंग नसेल याच्यामध्ये. ऑल 4 पॉवर विंडोज, इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर, फोल्डेबल मिरर्स. राईट साईडला इथे आपल्याला इझी स्विचवर ESP दिलेला आहे. हेडलाईट लेवलर आहे. सीट जे आहे ते 6 वे ॲडजस्टेबल 6 मिळणार आहे. स्लाइड रिक्लाइन आणि ड्रायव्हर सीट हाईट ॲडजस्टमेंट, त्यामुळे आपण कम्फर्टेबली ड्रायव्हिंग करू शकतो. VXI व्हेरियंटला आपल्याला ॲडजस्टेबल 4 हेडरेस्ट मिळणार आहेत. त्याच्यानंतर फ्रंट
आर्मरेस्ट जो आहे असं आपण ॲडिशनली फिटमेंट करून घेऊ शकतो विथ स्टोरेज स्पेस. इथे मोबाईल होल्डर आहे, 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट हे आपल्याला VX व्हेरियंटमध्ये दिलेलं आहे. AC जो आहे तो डिजिटल AC आपल्याला ऑटो AC मिळणार आहे. पॉवरफुल 1 टनर AC आहे. म्युझिक सिस्टीम जे आहे 7 इंचेस टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला. त्याच्यामध्ये स्पोर्ट स्पीकर्स आपल्याला मिळणार आहेत. रगड हँडल ग्रिप्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर फॅब्रिक इन्सर्टेड असणारे आपल्याला आर्मरेस्टच्या इथे डोअर हँडल जे आहेत ब्लॅक कलरमध्ये मिळणार आहेत आपल्याला. याच्यामध्ये मिरर जो आहे इंटरनल मिरर हा मॅन्युअली मिरर आपल्याला VX व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतो. बेस व्हेरियंटपासून जर पाहिलं पण ब्रेझामध्ये तर आपल्याला रिअर आर्मरेस्ट आहे, रिअर AC व्हेंट आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेसरीज सॉकेट म्हणजे चार्जिंग सॉकेट नसणार आहे VX व्हेरियंटला. त्याच्यानंतर केबिन लाईट जी आहे ती सिंगल केबिन लाईट दिलेली आहे आपल्याला इथे. अशा पद्धतीने CNG फिटिंग असणार आहे आपल्याला ब्रेझा VX व्हेरियंटमध्ये. स्पेअर व्हील जे दिलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला ब्रेझा ऑल व्हेरियंटला स्पेअर व्हील मिळणार आहे. 16 इंचचा स्पेअर व्हील असेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर जॅक टूल किट वगैरे इथे पाठीमागेच प्लेस केलेला आहे. रिअर प्रोफाईल जर पाहिली तर आपल्याला याच्यामध्ये रिअर डिफॉगर मिळणार आहे सेफ्टीसाठी. इलेक्ट्रॉन टेल लॅम्प्स आहेत. रिअर पार्किंग सेन्सर्स VX व्हेरियंटला 4 मिळणार आहेत. त्याच्यानंतर शार्फिन अँटेना आहे. इनबिल्ट रूफ अँड स्पॉइलर आहे विथ हाय माउंट स्टॉप लॅम्प बरोबर. 1500 cc K सिरीज नेक्स्ट जनरेशन 4 सिलेंडर ड्युएल जेट ड्युएल VVT हे इंजिन आपल्याला ब्रेझा VX आहे. आणि ब्रेझाच्या ऑल व्हेरियंटमध्ये आपल्याला 1500 cc इंजिन पाहायला मिळतं, जे आपल्याला पेट्रोलमध्ये 21 आणि CNGमध्ये 26 मायलेज डिलिव्हरी करतं. तर हे बेस्ट मायलेज आपल्याला ब्रेझा ऑल व्हेरियंटमध्ये CNGमध्ये पाहायला मिळतं. ब्रेझा CNGमध्ये जर पाहिलं आपण तर ड्युएल VVT ड्युएल ECM मिळणार आहे आपल्याला. ड्युएल ECM म्हणजे पेट्रोल आणि CNGसाठी सेपरेट त्याच्यामध्ये ECM दिलेला आहे, जो पेट्रोलचं प्रोसेसिंग आणि CNGचं प्रोसेसिंग हे वेगवेगळं करतो. त्यामुळे सेफ्टी मायलेज मेंटेनन्स हे गाडीचं आपल्याला बेटर मिळतं. तर ही होती ब्रेझा VX CNGबद्दल पूर्ण माहिती. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.